So next point is interhalogen compounds. An interhalogen compound is compound formed by combination of atom of different halogens. Due to this difference in electronegativity, two or more halogen atoms combines to form interhalogen compounds. जे इंटरहॅलोजन कंपाऊंड जे असतात त्यामध्ये एक हॅलोजन हा दुसऱ्या हॅलोजन बरोबर कंबाईन होतो आणि हॅलोजनचंच हे कंपाऊंड तयार होतं. आता जेव्हा हे दोन हॅलोजन ॲटम्स डिफरंट हॅलोजन ॲटम्स कंबाईन होतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांचा जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज आहेत ह्या डिफरंट असल्या पाहिजेत, तरच इथं काय होतं इंटरहॅलोजन कंपाऊंड्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल ClF असेल किंवा BrF3 असेल. A given halogen forms an interhalogen compound only with the halogen having lesser electronegativity. जे एखादा हॅलोजन ॲटम आहे तो इंटरहॅलोजन कंपाऊंड दुसऱ्या हॅलोजन बरोबर कधी करेल तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असली पाहिजे, दुसऱ्याची कमी असली पाहिजे. जेस एक हॅलोजन हा दुसऱ्या लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणाऱ्या हॅलोजन बरोबर इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार करतो. So depending on their composition, interhalogen compounds are classified into the types, 4 types. In general, X dash N. म्हणजे इथं X हा एक असेल पण X डॅश म्हणजे जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा हॅलोजन असेल त्याचा नंबर डिफरंट असेल. लाईक X डॅश X3 डॅश X5 डॅश or X7 डॅश. Where X is the halogen having larger size and which is more electropositive, and X dash is a halogen having smaller size and which is more electronegative. म्हणजे जो X आहे हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि X डॅश जो आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि ह्या दोघांच्यामध्ये एकास 1 किंवा एकास 3 किंवा एकास 5 किंवा एक हॅलोजनला 7 या कॉम्बिनेशन्समध्ये इंटरहॅलोजन कंपाऊंड्स तयार होतात. So various types of the interhalogen compounds are, for example, chlorine can forms ClF. Chlorine combines with fluorine and form ClF, ClF3 and ClF5. So bromine combines with fluorine gives BrF, BrF3, BrF5. It also combines with chlorine and gives BrCl. Iodine also combines with fluorine and gives IF, IF3, IF5, IF7, and also it combines with chlorine and gives ICl and ICl3, while iodine also combines with bromine and gives IBr. That means here iodine can form interhalogen compounds in all proportion with fluorine, and with chlorine it forms in the ratio 1:1 and 1:3, that is ICl and ICl3. So type of the salts and some examples are here. Suppose X dash means 1:1 proportion असेल तर ClF, BrF, BrCl, ICl or IBr ही एकास 1 proportionमध्ये तयार होतील. X3 मध्ये ClF3, BrF3 and IF3 तयार होतं. X5 मध्ये ClF5, BrF5 and IF5 तयार होईल. तर X7 मध्ये फक्त एकच कंपाऊंड आहे, दॅट इज IF7. General characteristics of the interhalogen compound. These compounds considered as a halides of X. Example ClF, that is chlorine monofluoride. म्हणजे Cl is more electropositive and having larger size than the fluorine. त्यामुळं Cl जो आहे हा काय झाला तर F जो आहे हा हलाइड आहे, फ्लोराईड आहे आणि क्लोरीन हा त्याचा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट आहे. जे नाव देताना याचं काय दिलं जाईल, क्लोरीन मोनोफ्लोराईड दिलं जाईल. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स हॅव इवन नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजेच इंटरहॅलोजन कंपाऊंड जे असतात त्यामध्ये असणाऱ्या हॅलोजन ॲटमची संख्या ही इवन असते. म्हणजे ClF घेतला आपण किंवा X डॅश घेतला तर 2 हॅलोजन असतील. X3 घेतला तर आपण 4 हॅलोजन असतील किंवा X5 घेतला आपण तर
6 हॅलोजन ॲटम्स असतील टोटली, किंवा X-7 घेतला तर त्यामध्ये 8 हॅलोजन ॲटम्स असतील. म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंड जे असतात त्यामध्ये इव्हन नंबर ऑफ दी ॲटम्स असतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज these compounds have intermediate between those of the halogen from which they are made. हे जे आहेत हे काय असतात तर ज्यांच्यापासून हे तयार झालं त्याच्या इंटरमिजिएट त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. नंबर ऑफ एक्स ॲटम्स इज ऑलवेज ऑड. यामध्ये हॅलोजन ॲटमची संख्या ही नेहमी ऑड असते, पण 2 ऑडचं कॉम्बिनेशन नेहमी काय असणार आहे, इव्हन असणार आहे. दे ऑल आर डायमॅग्नेटिक. हे सगळे कसे असतात, डायमॅग्नेटिक असतात. सो फॉर एक्झाम्पल ClF घेतला आपण तर हे कलरलेस गॅस आहे. BrF घेतला तर पेल ब्राऊन कलरचा गॅस असेल. BrCl घेतला तर हा सुद्धा गॅसेस फॉर्ममध्ये आहे. ICl घेतला आयोडीन क्लोराईड तर हा रुबी रेड कलरचा सॉलिड आहे, याचा अल्फा फॉर्म घेतला तर, आणि जर बीटा फॉर्म घेतला तर हा ब्राऊन रेड कलरचा सॉलिड असतो. तर IBr जो आहे आयोडीन ब्रोमाइड हा ब्लॅक सॉलिड आहे. XX-3 मध्ये ClF3 घेतला आपण तर हा कलरलेस गॅस असेल. BrF3 हा येलो ग्रीन लिक्विड असेल. IF3 घेतला आपण तर ही येलो पावडर मिळते. तर ICl3 हा ऑरेंज सॉलिड असतो. डायमरायझेस टू फॉर्म I2Cl6 हॅविंग क्लोरीन बीज. म्हणजे हे 2 ॲटम्स एकत्र आले ICl3 तर I2Cl6 तयार होतो, आणि त्यामध्ये क्लोरीनचा काय असतो, ब्रिज असतो. हा क्लोरीन हा ब्रिज ॲटम असेल. IF5 हे कलरलेस गॅस आहे ॲट रूम टेम्परेचर, बट इट इज सॉलिड बिलो 77 K. लो टेम्परेचरला हा सॉलिड असेल. BrF5 इट इज कलरलेस लिक्विड. ClF5 इज ऑल्सो कलरलेस लिक्विड अँड IF7 इज कलरलेस गॅस. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. आता इंटर हॅलोजन कंपाऊंड्स तयार होत असताना पहिली मेथड आहे ही आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन. बोथ आर इन इक्वल व्हॉल्यूम्स XX-. म्हणजे आपण Cl2 + F2 घेतलं तर हे इक्वल व्हॉल्यूममध्ये घेतलं ॲट अबाउट 523 K इन कॉपर व्हेसल. देन वी गेट हिअर क्लोरीन फ्लोराईड 2 molecules ऑफ ClF. किंवा I2 + Cl2 घेतला आपण तर 1:1 प्रपोर्शनमध्ये इक्वल व्हॉल्यूममध्ये, तर इन प्रेझेन्स ऑफ HCl + HNO3 अँड बॉईल केला आपण तर आपल्याला ICl 2 molecules ऑफ ICl आयोडीन क्लोराईड मिळेल. Br2 + Cl2 gives twice BrCl. तसं XX-3 ह्या प्रपोर्शनमध्ये 1:3 प्रपोर्शनमध्ये पाहिजे असेल तर Cl2 + Thrice-F2 gives twice ClF3, किंवा Br2 + Thrice-F2 gives twice BrF3, और I2 + Thrice-Cl2 gives twice ICl3. म्हणजे इथं आपण डायरेक्ट मिक्सिंग करून हे तयार केलं. सेकंड मेथड जी आहे रिॲक्शन ऑफ हॅलोजन विथ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. म्हणजे समजा BrF3 आहे आणि BrF3 बरोबर पुन्हा ब्रोमिन कंबाईन झाला तर 3 molecules ऑफ BrF मिळतील. किंवा Br2 आहे हा ClF3 बरोबर कंबाईन झाला तर BrF3 + BrCl हे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स मिळतील. म्हणजे डायरेक्ट 2 हॅलोजनच्या कॉम्बिनेशनमध्ये इंटर हॅलोजन्स मिळतील, किंवा reaction with interhalogen compound, reaction of halogen with interhalogen compound also gives us interhalogen compounds. and some special reaction for ICl. ICl तयार करण्यासाठी इथं आयोडीन आणि पोटॅशियम क्लोराईड KCl3 ची रिॲक्शन झाली तर ICl मिळतो आणि KiO3 मिळतो. नेक्स्ट पॉईंट इज प्रॉपर्टीज ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. इथं आपल्याला 2 इंटरहॅलोजन 2 टाईपचे दिलेत XX- and XX-3. सो थर्मल स्टॅबिलिटी. ClF is more stable than ICl. ICl is more stable than IBr. IBr is more stable than BrCl, and BrCl is more stable than BrF. That means BrF is less stable. Next is hydrolysis gives oxyacids. आता समजा आपण BrCl घेतला आणि त्याचं हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला HOBr मिळतं, ऑक्सिॲसिड्स मिळतं प्लस HCl. किंवा आपण ICl जो आहे 5 molecules ऑफ ICl प्लस थ्राईस H2O हायड्रॉलिसिस केला आपण तर HiO3 मिळतं प्लस 5 HCl प्लस ट्वाईस I2.
तेच आपण ICl3 म्हणजे XX3 या टाईपमध्ये घेतलं, ICl3चं हायड्रॉलिसिस केलं तर HiO3 + 5HCl + ICl मिळतं. म्हणजेच इथं आपल्याला करेस्पॉन्डिंग ऑक्सो ॲसिड्स मिळतात. डिस्प्रपोर्शनेशन ऑटो आयोनायझेशन. आता समजा BrF आहे तर याचा आयोनायझेशन होऊन मला ट्वाईस काय मिळाले, ट्वाईस Br2 + BrF5. म्हणजे आता इथं हे ऑटो आयोनायझेशन रिॲक्शन आहे, BrF आहे. आता इथं आपल्याला ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे, तर बॅलन्स करायची असेल तर इथं 5 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 5 BrF गिव्स ट्वाईस Br2 + BrF5. हे आता टेक्स्टबुकमधला आहे असा चार्ट आहे हा, पण हा जो चार्ट आहे आपण टेक्स्टबुकमधला असाच घेतला आहे, पण इथं काय पाहिजे, 5 पाहिजे. 5 BrF गिव्स ट्वाईस Br2 + BrF5. तसंच आपण इथं ClF3 घेतला, 2 molecules ऑफ ClF3 गिव्स ClF2 + ClF4. म्हणजे इथं ClF2 मिळतो आणि ClF4 मिळतो. टोटली 3 दूनी 6 फ्लोरीन आहेत. किंवा ICl3 घेतला तर ICl मिळेल + Cl2 मिळेल. म्हणजे याचं ऑटो आयोनायझेशन होऊन आपल्याला पुन्हा काय मिळतात, डिफरंट इंटर हॅलोजन कंपाऊंड्स मिळतात. फ्लोरिनेशन जे आहे हे फक्त XX-3 मध्ये होतं. युरॅनियम + ClF3 गिव्स UF6 + ClF. ॲडिशन अक्रॉस ओलिफिन. जसं आपण डबल बॉन्ड असणार जे अल्किन्स आहेत त्यामध्ये इंटर हॅलोजन कंपाऊंड्स ॲड केली तर आपल्याला करेस्पॉन्डिंग डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळेल. आता समजा इथं आपण बघितलं इथिन आहे, त्यामध्ये ICl ॲड केला तर आपल्याला 1 क्लोरो 2 आयोडो इथेन मिळालं. नेक्स्ट पॉईंट इज युजेस ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. सो हिअर ICl इज युज्ड टू डिटरमाइन द आयोडीन व्हॅल्यूज ऑफ ऑइल्स. ऑइल्समध्ये आयोडीनचं पर्सेंटेज किती आहे, व्हॅल्यू किती आहे हे शोधण्यासाठी ICl वापरलं जातं. तर फॉर प्रिपरेशन ऑफ पॉलीहॅलाइड्स इथं ICl वापरलं जातं. इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट फॉर ऑक्सिडेशन ऑफ AS3 और इट ऑल्सो युज्ड ॲज अ फ्लोरिनेटिंग एजंट. म्हणजे ICl3 घेतला आपण तर हा फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून वापरला जातो. फॉर प्रिपरेशन ऑफ पॉलीहॅलाइड्स ICl इज युज्ड अँड ऑल्सो ICl3 इज युज्ड ॲज नॉन ॲक्वेस सॉल्व्हंट. सो दीज आर स्ट्रक्चर्स ऑफ सम इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. सपोज हिअर आयोडीन मोनोक्लोराईड आहे तर त्याचं स्ट्रक्चर हे असं असेल, हे लिनियर आहे, 180 डिग्री अँगल असतो. ClF3 घेतला आपण क्लोरीन ट्रायफ्लोराईड तर याचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये आपल्याला बेंट T शेप्ड स्ट्रक्चर असेल आणि इथला जो ClF बॉन्ड अँगल आहे हा 89 डिग्री असेल. BrF3 आपण घेतला तर ब्रोमीन ट्रायफ्लोराईड याचं जे स्ट्रक्चर आहे हे सुद्धा बेंट T शेप्ड आहे आणि इथं आपल्याला 86 डिग्री त्याचा बॉन्ड अँगल आहे. BrF5 घेतला आपण तर ब्रोमीन पेंटाफ्लोराईड याचं स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर असतं. आता इथं तुम्हाला जे दिसतं ह्या 2 लोन पेअर्स आहेत, तशा इथं सुद्धा ही लोन पेअर आहे आणि हे 5 फ्लोरीन ॲटम्स यांची अरेंजमेंट ही स्क्वेअर पिरॅमिडल आहे. ClF5 आहे क्लोरीन पेंटाफ्लोराईड याची स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री असेल. आता इथं आपला इंटर हॅलोजन हा पॉईंट संपलेला आहे. आता इनर्ट गॅसेस किंवा ग्रुप 18 जो आहे त्यामध्ये आपला बराचसा भाग डिलीट झालेला आहे. फक्त युजेस हा पॉईंट आहे. तर युजेस ऑफ हेलियम जर आपण घेतले तर मिक्सचर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन दॅट इज युज्ड इन आर्टिफिशियल ब्रीथिंग ऑफ अस्थमा पेशंट्स. आता इथं जो दम्याचे पेशंट्स असतात त्यांच्यासाठी आर्टिफिशियल ऑक्सिजन सप्लाय केला जातो किंवा आता आपण कोविड-19मध्ये बघतो की ऑक्सिजन सिलेंडर्स कमी पडत होते, तर ती जे ऑक्सिजन सिलेंडर्स असतात त्यामध्ये मिक्सचर ऑफ हेलियम प्लस ऑक्सिजन असतो. त्यानंतर मिक्सचर ऑफ हेलियम अँड ऑक्सिजन इज युज्ड फॉर रेस्पिरेशन बाय सी डायव्हर्स. म्हणजे सी डायव्हिंग जेव्हा होतं तेव्हा तिथंसुद्धा आपण बघतो की त्यांच्या पाठीला जे सिलेंडर्स असतात ऑक्सिजनची त्यामध्ये हेलियम प्लस ऑक्सिजन असतो.
Third, helium is also used to produce inert atmosphere required for welding and metallurgy of some metals. म्हणजे वेल्डिंग करण्यासाठी किंवा मेटॅलर्जीमध्ये हा वापरला जातो, इनर्ट ॲटमॉस्फिअर प्रोड्यूस करण्यासाठी. लिक्विड हेलियम इज युज्ड टू प्रोड्यूस लो टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर रिसर्च. लो टेम्परेचर रिक्वायर्ड जे असतं रिसर्च मध्ये, तर ते प्रोड्यूस करण्यासाठी लिक्विड हेलियम वापरलं जातं. इट इज ऑल्सो युज्ड इन सुपरसोनिक विंड टनेल्स. In low temperature gas thermometry, it is used for production of lasers. For filling balloons, mixture of helium and hydrogen is used. It is used as a shielding gas for welding. Welding करताना हा shielding gas म्हणून वापरला जातो. It is also used to pressurize fuel tanks of liquid fueled rockets. Helium is also used as a magnetic resonance imaging. Helium nucleus is used as a bombarding particle for disintegration of atoms. म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये हा वापरला जातो. नेक्स्ट इज युजेस ऑफ निऑन. निऑन जो आहे गॅस, इनर्ट गॅस, इट इज युज्ड इन डिस्चार्ज लॅम्प्स अँड साइन्स विच आर व्हिजिबल फ्रॉम द लॉंग डिस्टन्स अँड ऑल्सो इन मिस्ट अँड फॉग्स. आपण जे साईन बोर्ड्स बघतो, वरती नेम प्लेट्स असतात, नंबर नावं लिहिलेली असतात, तर हे आपल्याला किती लांबून दिसतात. तर ह्या ज्या निऑन डिस्चार्ज लॅम्प्स असतात किंवा साईन्स असतात, अक्षर असतात, त्याच्यामध्ये ह्या निऑन लाईट्सचा वापर केलेला असतो. त्यामध्ये निऑन गॅस असतो. फॉर प्रोडक्शन ऑफ लेसर्स, जसं आपण हेलियम बघितला, हेलियम हा लेसर प्रोडक्शनसाठी वापरतात. त्याच पद्धतीनं निऑन इज ऑल्सो युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ लेसर्स. इन फ्ल्युरोसंट ट्यूब्स, फ्ल्युरोसंट ट्यूब जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केलेला असतो. मिक्सचर ऑफ हेलियम अँड निऑन इज युज्ड इन सर्टन प्रोटेक्टिव्ह इलेक्ट्रिकल डिव्हायसेस. म्हणजे जे व्होल्टेज स्टॅबिलायझर्स असतात किंवा करंट रेक्टिफायर्स असतात, त्यामध्ये हेलियम आणि निऑन गॅसचा वापर केलेला असतो. युजेस ऑफ अर्गॉन. इट इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ इनर्ट ॲटमॉस्फिअर इन वेल्डिंग अँड स्टील प्रोडक्शन. जसं हेलियम हा आपण बघितला इनर्ट ॲटमॉस्फिअर प्रोड्यूस करण्यासाठी वापरतात, तसाच अर्गॉनसुद्धा हा वेल्डिंगसाठी इनर्ट ॲटमॉस्फिअर प्रोड्यूस करण्यासाठी वापरला जातो. मिक्सचर ऑफ 85% अर्गॉन अँड 15% नायट्रोजन इज फिल्ड इन इलेक्ट्रिकल बल्ब्स टू इन्क्रीज द लाईफ ऑफ फिलामेंट. जे इलेक्ट्रिक बल्ब्स असतात त्यामध्ये अर्गॉन गॅस असतो, प्लस काय असतो, नायट्रोजन असतो. इन फिलिंग फ्ल्युरोसंट ट्यूब्स अँड रेडिओ हॉल्स. जसा निऑन हा फ्ल्युरोसंट ट्यूब्समध्ये वापरतात, तसंच अर्गॉनसुद्धा कशामध्ये वापरतात, फ्ल्युरोसंट ट्यूब्समध्ये वापरतात, तसंच रेडिओ हॉल्समध्ये वापरतात. इट इज मिक्स्ड विथ निऑन टू गेट लाईट्स ऑफ व्हेरियस कलर्स. निऑन सायन्स बोर्ड्स जे असतात वेगवेगळ्या कलरचे, त्यामध्ये निऑन गॅस प्लस काय असतो, अर्गॉन गॅस असेल. So all these uses are summarized here, and thus we completed this topic. Now we stop here.